12 मीटर रुंदी 26 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान क्षेत्रफळाच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशा किती बसवता येतील? विद्यार्थ्यांनो, तुम्हाला गणित समजत असेल तर एक लाईक ठोका. आता गणित पहा. 12 मीटर रुंदी 26 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान क्षेत्रफळाच्या मोठ्यात मोठ्या फरशा किती बसवता येईल? आता इथं फरशाचं क्षेत्रफळ दिलं, फरशाचं क्षेत्रफळ दिलं असतं तर आपल्याला लगेच समजलं, म्हणजे बाजू दिली असती तर लगेच समजलं असतं. पण इथं बाजू नाही. अशा वेळेस काय करायचं, यांचा जो मसावी निघतो ती काय असते, फरशाची बाजू असते. पण आम्हाला तितका वेळ नसतो तर काय करायचं लक्षात घ्या. 12 आणि 26 मांडा इथं असे. आता याला काय करायचं, 12 आणि 26 यांचा मसावी काढायचा. तर मग आता हा मसावी, मग मसावी म्हणजे काय, बाजू गुणला बाजू, दोन ठिकाणी काय करतो, भागेला 2 देतो आपण. मग पहा कसे, बे सकम 12 बे 13 26. तर आता याचं काय करायचं, फरशा काढायच्या असतात तर काय म्हणतो, 13 गुणिले 6 ते सकम 78. तर या ठिकाणी 78 फरशा निघालेल्या आहे. आता तुम्ही काय करणार, तुम्ही म्हणा फरशा काढायच्या असेल तर आपण त्या ठिकाणी फरशा काढण्यासाठी काय म्हणतो आपण, सभागृहाचे क्षेत्रफळ, आपण फरशाचे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजू गुणिले बाजू किंवा लांबी गुणिले रुंदी असं म्हणतो. सभागृहाचे सांगा किती आहे, 12 गुणिले 26. आता हा जो मसावी आला तर याला काय करतो आपण, भागेला फरशाचं क्षेत्रफळ 2 आहे. मग आता याला काय 2 गुणिले 2 असं करत असतो. बे एक बे, बे सकम 12 बे एक बे, बे 13 26 ते सकम 78. पण या ठिकाणी काय करायचं, इथं भागेला 2 दिलाय, दोन्ही ठिकाणी भागेला 2 दिलाय, तर 6 गुणिले 13 78 हे डायरेक्ट करायचं आहे. वेळ घालवायचा नाही. कोणाला समजून सांगायचं असेल तर अशा पद्धतीनं समजून सांगा.